राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा काही दिवसांपूर्वी त्यांच्यावरती हल्ला झाला होता. त्या हल्ल्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यूसुद्धा झाला. या सगळ्या घटनेनंतर पुन्हा एकदा खूप प्रश्न उभे राहिलेले आहेत. हा सगळा प्रकार ज्यांच्याबरोबर झाला ते वनराज आंदेकर यांचा जो खून झाला त्यामध्ये टोळी युद्ध आहे, अशा बऱ्याच चर्चा होत आहेत सध्या पुण्यामध्ये. या सगळ्या प्रकरणानंतर पुन्हा एकदा आंदेकर टोळी ही पुन्हा एकदा चर्चेत आलेली आपल्याला पाहायला मिळते. खरं तर आंदेकर हे नाव पुण्याच्या राजकारणात आणि गुन्हेगारीत दोन्हीकडेही खूप प्रसिद्ध आहे. मात्र वनराज आंदेकर हे कधीही गुन्हेगारीशी त्यांचा काही संबंध नव्हता. ते कायम अलिप्त होते. त्यांचं खूप चांगलं राजकारण होतं. राजकारणातलं एक तरुण तडफदार नेतृत्व, तरुण तडफदार नगरसेवक म्हणून ते नावारूपाला येत होते आणि त्यावेळेसच हा सगळा प्रकार घडला. खरं तर हा प्रकार टोळी युद्धातून न घडता कौटुंबिक कारणांमुळे, कौटुंबिक वादातून हा प्रकार घडला. त्यामुळे अनेक प्रश्न यामधून उभे राहिलेले आहेत. या एका हल्ल्यानंतर, या एका घटनेनंतर आता पुन्हा एकदा टोळी युद्ध पुण्यामध्ये चालू होणारे अशा प्रकारचे आरोप केले जात आहेत. पुणे पोलिसांवरती प्रश्नचिन्ह निर्माण होतात. खूप प्रश्न या सगळ्यामध्ये उभे राहत आहेत. मात्र त्यातही हा जो काही प्रकार घडला तो प्रकार तितकाच दुर्दैवी होता. कारण एक बाप म्हणून एका बापाने आपला मुलगा गमावलेला आहे, एका बायकोने आपला पती गमावला, एका मुलांनी आपले वडील गमावलेले आहेत या सगळ्यामध्ये. त्यामुळे ह्या प्रकरणाला खरं तर खूप धागेदोरे आहेत. राजकीय काही गोष्टी असतील, गुन्हेगारीतल्या गोष्टी असतील आणि कौटुंबिक गोष्टी असतील. त्यामुळे खूप सारे प्रश्न यामध्ये उभे राहिलेत. त्याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आणि हा सगळा प्रकार जो काही घडला त्यावरती आता नेमकी घरच्यांची काय भूमिका असणार आहे हे बोलण्यासाठी माझ्याबरोबर वनराज आंदेकर यांचे वडील बंडू अण्णा आंदेकर आहेत. अण्णा, काय सांगाल? हा सगळा प्रकार घडला, खरंच दुर्दैवी घटना आहे. कारण वनराज या सगळ्यामध्ये कधीच कुठेच नव्हते, मात्र तरीही त्यांच्याबरोबर हे सगळं घडलं. मात्र आता ही घटना घडलेली आहे. तुम्ही या घटनेकडे कसे पाहता? नेमकं त्या दिवशी काय घडलं हे तुम्हाला माहीत असेल, कारण त्यावेळेस त्यांचे जे चुलत भाऊ आहेत शिवम आंदेकर ते सुद्धा त्यांच्याबरोबर होते. शिवमचं आणि तुमचं त्यानंतरनं बोलणं झालं असेल, तर नेमकं त्या दिवशी घडलं काय होतं? मी त्या दिवशी बारामतीला होतो. रविवारचा दिवस होता. रात्री 9च्या दरम्यान ही घटना घडली. धनकोडे आंबेगाव पठारावरून काही मुलं आली. वनराज आमचा हा दररोज कूल अँड कूल बिअर शॉपीजवळ चौकात थांबतो, तो उदयकांत आंदेकर चौकामध्ये, आणि लोकांना दरवर्षीप्रमाणे कोणाकोणाच्या मंडळांच्या वर्गणी आहेत, काय आहेत ते तो देत असतो. तसेच काही मुलं मोटरसायकलवर येऊन जाऊन वर्गणी घेऊन जात होते. असंच त्याला वाटलं की हे वर्गणीला आलीत, परंतु ते आल्याबरोबर त्या मुलांनी फायरिंग केली आणि वनराज आंदेकरवर फायरिंग केल्यानंतर वनराज आंदेकर हे कोसळले. आणि त्या मागे सोमनाथ सयाजी गायकवाड यांचा हात आहे. मध्यंतरी गेल्या वर्षी निखिल आखाडे नावाचा मुलाचा इथे आंदेकर कमानीजवळच खून झाला होता. तो त्यांच्या अंतर्गत वादातून झाला होता. त्यामध्ये त्यांना असं वाटलं होतं की ह्या केसमध्ये बंडू आंदेकरचा हात आहे, कृष्ण आंदेकरचा हात आहे, आणि मग बंडू आंदेकर आणि कृष्ण आंदेकर यांना आपण मारू. पण आम्ही सापडत नाही म्हणून त्यांनी काय केलं, वनराज भाऊ आंदेकर माजी नगरसेवक यांच्यावर त्यांनी भ्याड हल्ला केला आणि तो ह्या हल्ल्यामध्ये मरण पावला. आता ह्या हल्ल्यामध्ये त्याचा काडी मात्रही संबंध नव्हता. त्याला एक आदर्श नगरसेवक म्हणून पुणेकरांनी गौरवलं होतं, त्याला पुरस्कार दिला होता. तो हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सर्व धर्मीयमध्ये चांगला नावारूपाला आला होता. सगळ्या लोकांची कामं करायचा. गोरगरीब लोकांची, कुणाची मुलांची मुलींची लग्न होती, त्यांना आर्थिक मदत करायचा. कुणाला धान्य दे, तेलाचे डबे दे, वगैरे वगैरे वगैरे. आणि असं काम करत असताना कुणाचे चेंबरची कामं, कुणाचे ड्रेनेजचे कामं, कुणाचे काय कॉर्पोरेशनचे जेही काय कामं आहे तो ते कामं करायचा. व्यापाऱ्यांची कामं, व्यापाऱ्यांचे काय गाऱ्हाणे असतील तेही, असे अनेक कामं तो वनराज करायचा. आणि वनराज हा खूप म्हणजे खूप लोकप्रिय झाला होता. त्यामुळं वनराजला मारल्यानंतर आमच्या आंदेकर परिवाराला खूप मोठा धक्का बसला. वनराज आंदेकरचा ह्यामध्ये काहीही संबंध नव्हता.
संबंध हा आमच्याबरोबर दाखवण्यात आला. सोमनाथ गायकवाड हा माझ्याबरोबर पूर्वीपासून माझ्याबरोबरच होता, परंतु त्याच्याबरोबर राहणारा माझा जावई गणेश लक्ष्मण कोमकर हा देखील त्याच्याशी हातमिळवणी करून होता. अंतर्गत वाद घरातला. वनराज भाऊ बरोबर त्याची बहीण संजीवनी जयंत कोमकर ही माझी मोठी मुलगी. तिला काय वाटलं की आपल्या दुकानावर, आणि ते दुकान माझा लहान भाऊ माजी नगरसेवक उदयकांत आंदेकर यांनी ते दिलं होतं. का दिलं होतं की संजीवनी बंडू अण्णाची मोठी मुलगी जावई आहे, हे सोलापूरवरून बिगर पायाचे अनवणी, अंगावर फाटके कपडे, पायात चप्पल बी नव्हती, तर त्यांना पुण्यात मी आणलं जावई म्हणून. मोठ्या मुलाला गणेश कोमकर बी माझा सक्काच जावई आहे. तर ते सोलापूरमध्ये चावी कुलूपाचं काम करायचे. मग मी त्यांना इथं उदयकांत भाऊ आंदेकर म्हणले, अण्णा त्यांना इथं पूर्वी एस टी डी होती, मग त्या एस टी डीचं रूपांतर जनरल स्टोर्समध्ये झालं. मग ते दुकान त्यांना दिलं. ते दुकान दिल्यानंतर मग त्यांना माझ्या प्रॉपर्टीमध्ये काहीही नाही आहे. त्या प्रॉपर्टीसाठी पोलिसांनी बी सगळीकडं निबंधक कार्यालय, सर्व बँकांना पत्र देऊन पण त्यांनी माझी माहिती मागवली. माझ्या नावावर कुठेच प्रॉपर्टी नाही आहे. तर त्यांना प्रॉपर्टी पाहिजे होती. माझी नगरसेविका, माझ्या पत्नी राजश्रीताई आंदेकर ह्या निधन झाल्यानंतर 2016मध्ये त्या निधन झाल्या. त्या निधन झाल्यानंतर संजीवनी आंदेकर ह्या माझ्या मोठ्या मुली, तिला सोनं पाहिजे नव्हतं. माझ्या बायकोजवळ काय सोनं नव्हतंच. मी जे काय होतं ते घरातच माझ्या सुनांना, दोन्ही सुनांना देऊन टाकलं. मला बी पाहिजे असं तसं वगैरे. मी म्हणलं अरे नाही आहे, कुठे असेल तर घे. मग मला घर पाहिजे. मग तिला ते हडपसरमधलं घर पाहिजे होतं, आणि ते बी झोपडपट्टीतलं गवणीमधलं घर आहे. म्हणलं घे घर, तुला घर देतो म्हणून. मग तिने आमच्या सासूचं बी घर तिच्या नावावर ॲफिडेविट करून घेतलं. ते बी माझ्या सासूचं घर मी ते प्रकाश सातव नावाचे घरमालक आहे त्यांच्याकडून 2-3 लाख रुपयाला विकत घेऊन ते मी आमच्या सासूबाईला दिलं, ते तिला आदर म्हणून. ते पण घर तिला हवं होतं, तर ते तिने परस्पर माझ्या पश्चात ते तिने करून घेतलं. मी काहीच बोललो नाही. परंतु वनराज भाऊवर तिने असा डोळा ठेवला की वनराज भाऊचा आपण काटाच काढायचा, हा आपला लाडवा जातो, की आमच्या दुकानावर ह्यांनीच कारवाई करायला लावली. असा तिचा तो गैरसमज झाला. आणि तिने वनराज भाऊच्या विरोधात अनेक अर्जही केलेत. आमच्या जीवाला धोका आहे, माझ्या मुलींना धोका आहे, तो विक्रम शितोळेला माझ्या मुलींच्या मागं पाठवतो वगैरे वगैरे, हे ते अर्ज मी माहितीच्या अधिकाराखाली काढलेले पण आहेत. म्हणून हा वाद एवढा विकोपाला गेला, त्याला कारणीभूत गणेश लक्ष्मण कोमकर, तिचा लहान धीर. त्यामुळं त्यांना काय वाटलं होतं की आता बंडू अण्णा आंदेकर मिळत नाही आहे, मग वनराज आंदेकरलाच घ्या. आता माझं वय 68 वर्षे, आता मी म्हातारा वगैरे, आता बंडू अण्णाच्या मागं कोण आहेत? मग ह्यांचं काम घरात करणारा कोण आहे, करता धरता कोण आहे? वनराज आहे, आणि तो नाव रूपाला खूप आलेला आहे. त्याला मारलं म्हणजे आपलं नाव पण होईल. अशा पद्धतीने त्यांनी सोमनाथ गायकवाड याच्या बरोबर संगनमत करून फुल टीप देऊन ते वनराज भाऊ आंदेकरला अचानक घेरून मारलं त्याने. अण्णा, तुम्ही म्हणालात की खूप नावारूपाला आले होते वनराज भाऊ, आणि त्याचबरोबर राजकारणात त्यांचं खूप चांगलं स्थान होतं. पुण्यातल्या नगरसेवकांमध्ये त्यांचं खूप चांगलं नाव होतं. त्या सगळ्यानंतरही हा प्रकार घडला, आणि आता हा प्रकार घडलेला आहे. त्यांचा हा मृत्यू पचवणं किती अवघड आहे संपूर्ण आंदेकर कुटुंबासाठी? काही खूप अवघड आहे, खूप अवघड आहे, पचू शकत नाही. परंतु नियतीच्या समोर कोणाचं काय चालत नाही. अशी करणे हे नारळाच्या आत पाणी. सक्की बहीण पक्की वैरीण झाली, त्यामुळंच हा वनराज भाऊचा काटा झाला. नाही तर वनराज भाऊच्या केसालाही धक्का लागला नसता, केसालाही धक्का. हे सोमनाथ गायकवाड बरोबर मिळाले. आमचा वनराज भाऊ उदयकांत, त्याचे काका
यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून नगरसेवक उदयकांत आंदेकर, त्याची आई राजश्रीताई आंदेकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कामाचं स्वरूप पाहून त्यांनी स्वतःला राजकारणामध्ये सामाजिक कारणामध्ये वाहून घेतलं होतं की आपण काकांचा आणि आईचा वारसा चालवायचा. उदयकांत काका, माझे मिसेस हे जे इथं बसून जे काम करत होते ते त्याला राजकारणाचे बाळकडू राजश्रीताई आंदेकर त्याचे आई आणि उदयकांत राणूजी आंदेकर त्याचे काका यांनी ते त्याला दिले होते. आणि जो काकाच्या आणि त्याच्या आईच्या शब्द बाहेर कधीच गेला नाही. त्याने ते काम बघून 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 तो आईच्या पावलावर पाऊल ठेवून काकांच्या पावलावर पाऊल ठेवून तो ते शिकला. त्यामुळं तो राजकारणात त्याच्या आईचं एक इंजेक्शन चुकीचं त्याच्या आईला दिलं गेल्यामुळं 2016मध्ये 6 महिने तिने पण मृत्यूशी झुंज दिला. केम हॉस्पिटलमध्ये तिचा मृत्यू झाला 2016मध्ये. तर 2016च्या नंतर 2017मध्ये निवडणुका लागल्या 6 महिन्यानंतर. मग त्या 2017मध्ये आमच्या राजश्रीताईच्या जागेवर वनराज भाऊ आंदेकर यांना आम्ही उभं केलं. वनराज भाऊंना उभं केलं तेव्हा प्रभाग क्रमांक 17 होता. मग वनराज भाऊ बरोबर आमच्या भाऊ उदयकांत आंदेकर यांच्या मिसेस लक्ष्मीताई आंदेकर यांना बी उभं केलं पॅनेलमध्ये. मग असं 4चा पॅनेल होता. त्या पॅनेलमध्ये धनश्रीताई गायकवाड, सागर पवार हे पण होते. त्यामध्ये 2 सीटर राष्ट्रवादीचे सागर पवार पडले, धनश्रीताई पडले. लक्ष्मीताई आंदेकरांना 16,000 मतं मिळाली आणि त्यानंतर वनराज भाऊंना 13,000 मतं मिळाली. वनराज भाऊ 3,500 मतांनी निवडून आले. त्यानंतर वनराज भाऊने कामामध्ये एवढा सपाटा लावला, कुणालाही खाली हात पाठवलं नाही. कॉर्पोरेशनची महानगरपालिकेच्या अंतर्गत जेवढी बी कामं आहेत ती सर्व कामं पूर्ण करून खाजगी कामं, कुणाच्या मुलीचे लग्न आहेत, कुणाचे साखरपुडा आहेत, कुणाचं काय आहे, माझं घर पडलं आहे, माझ्या घराला पत्रे नाही आहेत, अण्णा माझं संडास बाथरूम पडलेले, मग त्यांनी ते स्वतःच्या खर्चातून बांधून दिले. आणि सर्वात मोठं कार्य त्यांनी हे केलं, पुणे शहरात दरवर्षी वारकरी लोक प्रचंड प्रमाणात येतात. त्यांनी 79 ज्ञानपीठ तिथे एक नवीन वारकरी निवारा काकांच्या नावाने, माजी नगरसेवक उदयकांत आंदेकर यांच्या नावाने मोठा हॉल आणि प्रशस्त खालीवर गोरगरिबांचे लग्न करण्याकरता मोहपत 2 वारकरी निवारा बांधले. एक गणेशपेठ मध्ये गुरु नानक हायस्कूलच्या समोर बोर्डी पूल तिथे एक बांधला आणि एक 79 नानापेठ नागझरी नाल्यालगत तिथे एक खर्चाने आणि विशेष गोष्ट म्हणजे मांडवही टाकलेला आहे, लोखंडी मांडव, की जेणेकरून दरवर्षी मांडव टाकायला नाही लागत. आणि महानगरपालिकेचा जो मांडव पडतो तो आपल्या घरासमोर पडतो. ते राजश्रीताई आंदेकरांनी 2007 पासून तुकाराम महाराजांची माईदिंडी येते आणि आपल्या पुणे शहरात इथं तुकाराम महाराजांचे विठ्ठल मंदिर, निवडुंगा विठोबा मंदिरात तिथे एक पालखी विठोबा चौक भवानीपेठ तिथे एक येते पालखी संत ज्ञानेश्वर माऊलींची. यांच्या ज्या दिंड्या येतात संत जगनाडे महाराज आणि संत तुकाराम महाराजांची दिंडी आणि असे परत दिंडी क्रमांक 12 आळंदीची वगैरे असे 4-5 त्याचेही माझ्यापाशी त्यांची जे पत्र आहेत. आम्हाला वनराज भाऊ आंदेकर आम्हाला जेवणाची सोय करा, आमचे 500 वारकरी आहेत, आमची निवाऱ्याची सोय करा, राहण्याची सोय करा. म्हणजे वनराज भाऊ हे त्यांची राहण्याची वगैरे सोय करत होते. आणि इतर मंडळाचे पण त्यांनी कामं करून कोणत्या मंडळात डोके तालीम संघ, हिंदमाता मंडळ, देशप्रेमी मंडळ, आझाद हिंद मंडळ, समाज सुधारक मंडळ, भारत मित्र मंडळ ह्या ठिकाणी बी वारकऱ्यांची आरोग्य सेवा, त्यांना औषध पाणी वगैरे हे सर्व तो पुरवत होता. ही औषधं स्वतःच्या खर्चातून पण आणत होता आणि ही औषधं कोटणीस दवाखाना, गाडीखाना, शुक्रवार पेठ महानगरपालिकेच्या अंतर्गत पण देत होता आणून औषधं आणि वारकऱ्यांची
व्यवस्थित सोय लावत होता, सर्व काही व्यवस्थित करत होता. आणि आता निवडणुका आल्यात. ह्या निवडणुका आल्यामुळं माझ्या मनात एक शंका आहे की आता निवडणुका बी आल्या आहे, आता वनराज परत उभं राहणार आहे. मग आता वनराजचं काहीतरी आताच करून घेतलं पाहिजे. त्यामुळं पण आर्थिक देवाणघेवाण करून ह्या गोष्टी बी घडल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि कौटुंबिक कलह, कौटुंबिक वाद आणि सोमनाथ गायकवाडचा जो कोण पोरगा निखिल आकडे वगैरे हे झालेलं आहे, हे संगनमत दोघांचं एक होऊन त्याला निखिल आकड्याचा पण बदला निघला जाईल आणि आपला कारणातला राजकीय काटा बी काढला जाईल. आणि आपला कोमकर कुटुंबाचा जो काय मार्गात आलेला काटा आहे तो बी सोमनाथ गायकवाडला बरोबर घेऊन तो आपण काढू, हे असं यांनी प्लॅन रचून ते वनराज भाऊला बरोबर टिपून त्यांनी काटा काढला. अण्णा, तुम्ही खूप कामं सांगितली आत्ता वनराज भाऊंनी काय काय केलं होतं ते. त्यांना कधीच गुन्हेगारीची आवड नव्हती किंवा ते कधीच गुन्हेगारीमध्ये नव्हते. त्यांनी कायम स्वतःला सामाजिक राजकीय कामामध्ये झोकून दिलं होतं. ते गुन्हेगारीपासून अलिप्त का होते नेमके? म्हणजे कारण घरात इतर सगळ्यांपेक्षा एक वेगळं व्यक्तिमत्व होतं त्यांचं. खूप म्हणजे बाहेरही त्यांचं कार्यकर्त्यांमध्ये प्रेम खूप आहे कार्यकर्त्यांचं त्यांच्यावरती. तर नेमकं ते गुन्हेगारीपासून लांब असण्याचं काय कारण होतं? कारण एकमेव होतं ताई, आमचे ज्येष्ठ बंधू चुलत बाळकृष्ण व्यंकटेश आंदेकर यांचा न्यायालयात जेव्हा खून झाला तेव्हा तो 4 महिन्याचा होता. 4 महिन्याचा. 85मध्ये माझ्याकडून एक गुन्हा घडला. संजय माळवतकरचा गुन्हा माझ्या हातून घडला. त्या गुन्ह्यामध्ये मी जन्मठेपेची शिक्षा भोगली. त्यामुळं तो लहानाचा मोठा माझ्या आईवडिलांनी, त्याच्या आईने, त्याला लहानाचा मोठा माझ्या बायकोने, आम्ही काशी कापडी समाजाचे, माझ्या बायकोने त्याला लहानाचा मोठा केला. 4 महिन्याचा असतानापासून मी 85ला आतमध्ये गेलो, 2003मध्ये सुटलो. म्हणजे 18-19 वर्ष मी आतमध्ये होतो. तेव्हापासून तो लहानाचा मोठा आला. राजा धनराज शाळेमध्ये होता. त्याला वाटलं की आपण आपल्या वडिलांप्रमाणे होता कामा नये. आणि आईने पण त्याच्यावर जबर वचक बसवलेला होता. तुला हे करायचं नाही आहे, तुला घरात लक्ष द्यायचं आहे, तू घरात 2 नंबरला आहे, तर तू आता सगळं सांभाळायचं आहे, मला हातभार लावायचा. म्हणून तो आईच्या आज्ञा खातर त्याने कधीही असले पाऊल उचलले नाही आणि त्याच्यावर एकही गुन्हा नाही. त्याला त्याची आईची शिकवण, माझी नगरसेविका राजश्रीताई आंदेकर यांनी दिलेली शिकवण. आणि मग हे करत असताना त्याने मग शाळा राजा धनराजगिरीला 10वी का 11वीपर्यंत तो शिकला. मग त्याने तो काकांच्या बरोबर राहिला, उदयकांत काकांच्या बरोबर. उदयकांत आंदेकरांच्या बरोबर राहून त्याने आणि राजश्रीताईंच्या बरोबर राहून त्याने राजकारणात अग्रेसर झाला. मग भारत मित्र मंडळाचा अध्यक्ष झाला. मग त्या ह्याच्यातून मुलांना शालेय वह्या वाटप, पेन वाटप, कुणाला काय नाही आहे, तुला पुस्तकं नाहीत का, काय नाहीत का, आई या मुलाला पुस्तकं नाहीत, मग त्याची आई वह्या पुस्तकं देणार, हे देणार, ते देणार. मग तो त्या माध्यमातून तो शिकत गेला. त्या माध्यमातून त्याला ते सामाजिक कार्य, समाजोपयोगी कार्य करायची त्याला आवड निर्माण झाली. त्यामुळे तो ह्या आमच्या बाजूला कधी आलाच नाही आणि कधी फडकलत नाही. परंतु ह्या आता तो नगरसेवक झाल्यामुळं जेव्हा आमच्यावर काही प्रसंग आले, जेव्हा आम्ही काही केसेसमध्ये गेलो, अरे हा वनराज आंदेकरच मेन काट आहे, ह्योच बंडू आंदेकर, कृष्ण आंदेकर यांची कामं करतो, यांना कोर्टातून सोडून आणतो. तर मग आता आपण काय करायचं? बंडू आंदेकर सापडत नाही, वनराज आंदेकर सापडत नाही, मग आपला कृष्णराज आंदेकर सापडत नाही, मग वनराज आंदेकरचा काटा काढा. मग आमच्या मुलींनी हे सांगितलं आणि त्या काळामध्ये त्याच दिवशी वनराज आंदेकर यांचा जेव्हा खून झाला ना, त्याच दिवशी सकाळी 11 वाजता समर्थ पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये एक तक्रार झाली. आकाश सुरेश परदेशी यांनी शनिवारची रात्री त्यांनी काय त्यांच्या दुकानावर दगडफेक केली होती. जयंत लक्ष्मण कोमकर यांच्या दुकानावर, त्यांना ते आम्ही दुकान दिलेलं होतं. तर त्या संदर्भात समर्थ पोलीस स्टेशनच्या साहेबांनी बोलवलं. तर ते वनराज भाऊ
आणि शिवम आंदेकर, तुम्ही त्या आकाश परदेशीला घेऊन या. ते घेऊन गेले. तिथे घेऊन गेल्याबरोबर तिथे आकाश परदेशीला समर्थ पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये उभा असताना तिथे फडतरे साहेब पण होते, समर्थ पोलीस स्टेशनचे PI. त्यांच्या समक्ष संजीवनी जयंत कोमकर आणि जयंत लक्ष्मण कोमकर यांनी लाता बुक्क्यांनी आणि चपलांनी मारलं. ते मारल्यानंतर संजीवनी कोमकर म्हणले, वनराज तू हे बरोबर केलं नाही. आता साहेबांनी त्याला बोलवलं, त्याचा काय त्याचा संबंध नव्हता. आणि शिवम पण का म्हणला, भाऊ तू माझ्याबरोबर चल. भाऊ मी बी म्हणलं, आणि मला बी विचारलं तिने, अण्णा मी जाऊ का, मी बारामतीला होतो. अरे म्हणलं जा ना. काय आहे ते बघ. आव नाही ताव नाही, त्यांनी त्या साहेबाच्या समोर त्याला मारले. त्याची FIR कॉपी बी माझ्याजवळ आहे. तर त्यानंतर ती संजीवनी कोमकर काय म्हणाली की वनराज तू आज कसा जगतेस मी बघते, तुला ठेवणार नाही, तुझं कामच करणार आम्ही. मग त्यांनी तेव्हापासूनच त्यांचे कॉल डिटेल्स सोमनाथ गायकवाड बरोबर गणेश कोमकरचे आणि सोमनाथ गायकवाडचे झाले. आणि त्याच दिवशी त्यांचे आर्थिक देवाणघेवाण घेऊन हे लगेच त्यांनी त्या ह्याच्यातच केलं. त्याच्या अगोदर 1-1.5 महिना ते माझ्यावरसाठी वाचवर इकडं तिकडून फिरतच होते ते, परंतु आम्ही सापडतच नाही. आता आम्ही बारामतीतच आहे, तर आम्ही कसं सापडणार. मग आता वनराज भाऊची रोजची दैनंदिनी सकाळी व्यायामाला जाणे 8 वाजता 2 तास व्यायाम करणे, मग तिथून आल्यानंतर आंघोळ करणे, आंघोळ झाल्यानंतर नाश्ता न करता पूजा करणे, पूजा करून मग नाश्ता करून येणे आणि 12 वाजता 12:30 वाजता ऑफिसमध्ये बसणे आणि लोकांची कामं करणे. हा त्याचा नित्यनियम ह्यांनाच माहिती होता. आणि जयंत कोमकर हा तिथं चौकात बसून दुकानाच्या तिथं वनराज किती वाजता येतो, किती वाजता जातो, ह्या सर्व खबरी तो जयंत कोमकर वनराजच्या पुरवत होता. आज कोणत्या शर्ट अंगात घातलेला आहे, आज काय केलं आहे, आज पायात बूट आहे का नाही, वगैरे वगैरे वगैरे, ह्या सर्व बित्त बातमी हे सोमनाथ गायकवाडला पुरवत होते. त्यामुळं सोमनाथ गायकवाडनी ही संधी साधली, चला आपला निखिल आखाड्याचा बी बदला घेता येईल आणि ह्यांचं बी जे आहे कोमकरांचं ते पण होईल. मग ह्या दोघांनी मिळून त्यांनी त्यांचा बी बदला काढला आणि त्यांनी निखिल आखाड्याचा बी बदला घेतला. अण्णा तुम्ही म्हटलात की सख्खी बहीणच पक्की वैरीण झाली या प्रकरणामध्ये. दोन्ही तुमचीच मुलं आहेत. तुम्ही हा प्रकार कौटुंबिक वाद नेमके कधीपासून चालू होते, तुम्ही कधी मध्यस्थी यामध्ये करायचा प्रयत्न केला होता? ताई हे 2022 पासून माझ्यापाशी माहितीच्या अधिकाराखाली मी पत्र सगळे काढलेले आहेत. आणि त्यासाठी आम्हाला वनराज भाऊला बी त्या टायमाला सतीश गोवेकर साहेब होते, त्यांनी बी बोलून घेतलं होतं. होय ते काय वाद आहे तुमचं, काय असेल सोनं नाणं काय जागा बिगा काय असेल तर देऊन टाका. म्हणलं साहेब देऊन टाकलेलं आहे ना. तिला ते सातवाडीतलं महात्मा फुले वसाहत ते घर पण तिला दिलेलं होतं ना, तिला दिलेलं होतं. तिने कुलूप बी लावलं तिथं, अजूनही तसंच. आम्ही घेतलेलं पण नाही तिला. पण तिच्या मनात वनराजबद्दल काय द्वेष होता, काय राग होता ते तिलाच माहिती. परंतु तिने तो वनराज भाऊ तिची मोठी बहीण असल्यामुळं तो रोज राखीला जायचा. पहिली राखी तिची बहीण, दुसरी कल्याणी, तिच्या संग बी राखी बांधायचा. त्याची 2 नंबरची बहीण वृंदावनी शेजारीच राहते, सगळ्यांची राखी. पण त्यांनी वनराजला का डोक्यात ठेवलं तेच मला संबंध नाही. आणि एकदा मी एवढा वीक होतो, एवढा आजारी होतो, तरी आले माझ्याकडे बसले. मला नाही माहिती की मला हे मागणार आहे ते मागणार, मला आईचं सोनंच पाहिजे. अरे म्हणलं ते तुला नाही मिळणार, तुझं लग्न झालेलं आहे, तुझं लग्न करून दिलेलं आहे, तुला घर दिलं आहे काकांनी माझ्यामुळं, तुला दुकान दिलं आहे, तुला आता सोनं कसं देणार. माझ्या 2 सुना आहेत आणि सोनं असं किती आहे, अर्धा किलो आहे का पावसर आहे का काय, मंगळसूत्र आहे ना आईचं जे काय आहे ते. म्हणलं दोन्ही सोनांना देऊन टाकलेलं आहे मी, तुला काय द्यायला. आणि तूच एकटी मागते. म्हणलं तुझी 2 नंबरची बहीण ना मागत, तुझी 3 नंबरची बहीण ना मागत, तूच का मागते आणि तुलाच का पाहिजे. ते दिलेलं आहे तिला. म्हणलं ते तुला देऊ शकत ना. तिला पैसे पाणी वगैरे मी भरपूर दिले.
आता म्हणणार तुला सोनं बिनं वगैरे नाही, तुला घर पाहिजे तर तू ते हडपसरच्या आईचं वगैरे घेतलं, म्हणजे आमच्या सासूचं. अजून आणि तुला परत 7व्या वाड्यातलं घर सर्वे नंबर 10मधलं ते पण दिलं, अजून तुला काय द्यायचं? यावर्षी राखी बांधून घेतली होती का? नाही, ते राखी बांधायचं मग बंद झालं आणि तो अर्ज करायला लागला ना, ती अर्ज करायला. मग कसं तो म्हणला अण्णा आता मी जाणारच नाही. आणि ती येऊन नाही तशी मला बोलली ना. मग ते माझ्या मुलाला बी छेद करून गेलं मनाला, की अण्णा ही एवढं हे बोलतो मी आज जाणार नाही, आणि हिने मला डोळ्यावर धरलं आहे, मी काय त्याचं हे केलेलं आहे. आणि तिने एवढे खोटे नाटे अर्ज केले की माझ्या मुलींच्या मागं त्या विक्रम चितोळ्याला पाठवतो आणि हे करतो. अहो कोणता भाऊ करेल? आणि त्यांच्या मुलीच्या मागं पाठवण्यात काय साध्य होणार आहे? कशाबद्दल? हां, वनराज काय करावं होतं? आता वनराजला 2 मुलं आहेत, एक रिया आणि एक शिया. ती रिया 10वीमध्ये तिला 94% मार्क मिळाले. BMC कॉलेज डेक्कनचं नाही का, BMC कॉलेज तिला ॲडमिशन मिळालं तिला. आता ती त्या कॉलेजला जाते आणि तो स्वतः रिक्षामध्ये बसून तिला सोडवलं जायचं शाळेमध्ये. तेवढा तो म्हणला नाही की माझ्या 2 मुले आहेत, मला मुलगा हवा आहे, 2 मुलं. त्याने नाही, त्याने जो नियम पाळला. अण्णा म्हणला माझ्या मुली जे आहेत मला मुलासारखेच आहेत, मला आता तिसरं अपत्य नको आहे, मी माझ्या मुलींनाच हे का. आणि मुलींचा बी त्याच्यावर प्रचंड जीव, आणि त्याचा बी मुलींच्यावर प्रचंड जीव. त्यामुळं त्याने भेदभाव ठेवला नाही, मला मुलंच हवीत मुलं. माझा त्याचा लहान भाऊ आहे कृष्णराज, त्याला एक मुलगा एक मुलगी. तो म्हणला आहे ना, कृष्णाला मुलगा आहे, बाद झाला, मला बी आहे ना, माझाच मुलगा आहे तो. आणि तिने कृष्णाच्या मुलाबाळांच्या मध्ये पण दुधाभाव ठेवला नाही. जे स्वतःच्या मुलींना घेणार तेच कृष्णाच्या मुलाला आणि मुलीला पण घेणार, असं घरात कौटुंबिक वातावरण एकदम चांगलं. पण हे असे वाद निर्माण झाल्यानंतर वनराज भाऊने बी त्यांच्याकडे जायचं बंद केलं. आणि तो विक्रम शितोळे होता, वनराज भाऊचे जे मित्र होते, विक्रम शितोळे, टॉम गवते, आता पिंक्या भाऊ गवते म्हणून तिथं बाहेर फोटो लागलेला आहे बघा, संतोष गवते, हे सगळेजण ते संजीवनीचे हाताने राखी बांधायचे ना. एवढे म्हणजे प्रेमाचे आणि आपुलकीचे संबंध होते. त्यांना काय कुठं इगो निर्माण झाला, हे सर्व जे केलं हे सगळं गणेश कोमकरने केलं. त्यांची अपेक्षा होती. आता राजश्रीताईंचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा राजश्रीताईंच्या जागी गणेश कोमकर यांची पत्नी, माझी मुलगी कल्याणी कोमकर, हिला उभं राहायचं होतं. की तेव्हा संजीवनी कोमकर, गणेश कोमकर मला म्हणले, अण्णा आता आई वारलेली, कल्याणी ताईला तुमच्या मुलीला निवडणुकीला उभं करा. आणि आमच्या पत्नीने राजश्रीताईने गणेश कोमकरला गोविंदा इंटरप्राइजेस म्हणून ठेकेदारीचं लायसन पण काढून दिलं. त्याला ठेकेदारीमध्ये त्याला ठेके पण दिले, रस्त्याचे ठेके, ड्रेनेजचे, चेंबरचे वगैरे 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 सगळे. म्हणजे त्याच्यामध्ये त्याने मी अमाप पैसे कमवले, ते मला पण माहीत नाही. आणि तो माझ्या पत्नीला, राजश्रीताईला, नगरसेविका यांना तोच स्वतः न्यायचा कॉर्पोरेशनमध्ये, आणायचा घरी, न्यायचा आणायचा. बाकी इतर कुणाला बी जाऊन देत नव्हता. की राजश्रीताई, मी म्हणलं ना, हे वनराज भाऊ, कृष्ण भाऊ, तू जा रे आईला घेऊन जा. नाही, मी कशाला आहे, मी तुमचा मुलगा नाही का गणेश कोमकर, असं म्हणायचं. आणि आमची बायको काय म्हणायची, राजश्रीताई, अण्णा नका ना काय बोलू, आपली मुलगी कल्याणी दिलेली आहे, जाऊन द्या ना, चालले त्यांचं. म्हणून मी काय बोललो नाही. आज त्यांच्यापाशी काय नाही आहे, पण ते कसं अति पैसा झाला, आले भरपूर धन आणि झाले दूषित मन. मग त्यांच्या मनात कालवाकालवी झाले, आपल्याला संधी नाही दिली नगरसेवक पदासाठी. आणि त्यानंतर मला पण 1-2 गुन्ह्यामध्ये सतीश गोवेकर साहेबांनी, त्या टायमाला प्रियंका नारनवरे मॅडम होत्या, त्यांनी 2021मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 82/2021
फिर्यादीला कुठलाही वार न होता 307चं कलम अमिताभ गुप्ता कमिशनर यांनी लावून आमच्यावर मोकाची कारवाई केली. त्या मोकाच्या केसमधून आम्ही सर्वजण जामिनावर आलो. त्यामध्ये दानिश शेख वगैरे जेवढे काय होते ना माझ्याबरोबर, ज्यांनी टाकले, विक्रम शितोळे, योगेश डोंगरे आणि हितेंद्र यादव, असे अनेकाचे आम्ही 15-16 जणांची नावं आहेत. हे त्या टायमाला नुकताच मोक्याचं फॅड निघलं होतं. तर पुणेकरांना दाखवायचं होतं की अंधेकर टोळीचा टोळी प्रमुख कुप्रसिद्ध गुंड बंडू अंधेकर आणि त्याच्या टोळ्यातील इतर, मग असं करून त्यांनी खोटा, पण सत्यमेव जयते, देव आहे. आम्हाला हायकोर्टाने ताशेरे ओढले त्यांच्यावर, बिस्त जज होते की बंडू अंधेकरवर 2010 ते 2020 पर्यंत एकही गुन्हा नाही. त्याच्यावर 3 गुन्हे असायला पाहिजेत 3 वर्षात, तर त्यांच्यावर मोका फिट बसतो. तुम्ही यांच्यावर मोका का लावला? माझ्याबरोबर ते शुकुरा पेठेतले मटका किंग नंदू नाईक यांना बी विनाकारण टाकलं. तो मला थैल्या भरून पैसे घेऊन येतो असं त्यात दाखवलं होतं. आणि माझा आणि त्यांचा काय संबंध पण नाही, आणि मी काय त्यांना ओळखत पण नाही, आणि त्यांचं माझं देणं घेणं पण नाही. म्हणलं माझ्या घरच्या CCTV फुटेज बघा, आहे का? आता माझी संपत्ती, दुय्यम निबंधक, हवेली, मावळ, जेवढं बी आहे महाराष्ट्रातले, त्यांनी पत्र देऊन, महाराष्ट्रातले बँकांना पत्र देऊन, माझी मालमत्ता कुठे, मी कुठं पैसे जमा केलेत का, ठेवलेत का, त्यांना काहीच अडवून आलं नाही. त्यामुळं हायकोर्टाने, न्यायाधीश साहेबांनी मला नैसर्गिक न्याय दिला. परंतु माझे 1.5 वर्ष वाया गेले. माझ्यावर 24 केसेस आहे, त्याच्यातले सर्व केसेस निर्दोष सुटल्या. फक्त एका केसमध्ये 150/1985 मध्ये संजय माळोदकर ह्याच्यात मला जन्मठेप लागली. त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टापर्यंत शिक्षा माझी कायम झाली. त्यामुळं मी ती शिक्षा प्रामाणिकपणे माझ्यापाशी चांगलं वर्तणूक म्हणून कारागृह प्रशासनाने मला माफी देऊन 2003 मध्ये सोडलं. परंतु सतीश गोवेकर साहेबांनी माझे 48 केसेस दाखवले. त्याकरता मी पोलीस आयुक्त साहेब यांना मी माहितीच्या अधिकाराखाली पत्र पाठवले, माझे किती गुन्हे आहेत ते दाखवा. 48 गुन्हे आहेत का? मी बी आश्चर्यचकित झालो. पण 48 गुन्हे का दाखवले? की माझा जामीन होऊ नये. न्यायाधीशांना असं त्यांनी दिशाभूल केली आणि करत होते. आणि माननीय न्यायाधीशांना आहे ना माझ्याबाबत ह्यांनी निनावी पत्र बी पाठवले की बंडे अंधेकर माशाळीतून पैसे गोळा करतो, बंडू अंधेकर नानापेठ व्यापारी लोकांकडून पैसे गोळतो, खंडणी गोळा करतो, बंडू अंधेकर मटकेवाले, दारूवाले, गांजा धंदा करण्यावाल्यांच्याकडून पैसे गोळा करतो, त्याला लई ठिकाणातून पैसे येतात वगैरे वगैरे. त्यामुळं आम्हाला नावंदर साहेबांनी पण जामीन दिल्यानंतर काही दिवसासाठी पुणे शहर परिसरात यायचे नाही असे आदेश केले. आता पण मी 218 गुन्हा रजिस्टर नंबर 218/2024 ह्या गुन्ह्यामध्ये निखिल आकाराच्या केसमध्ये बंडू अंधेकर, मी कृष्णराज अंधेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर चौघांच्या सांगण्यावरून निखिल आखाड्याला मारलं असा खोटा गुन्हा दाखल करून आम्हाला घरातून इथूनच अटक केलं. मानेसाहेब आलते न्यायला. आम्ही गेलो, आम्ही काय केलंच नाही. त्यांचा वाद होता. हा वाद कसा निर्माण झाला? रामजी गुज्जर
म्हणून याला सोमनाथ सयाजी गायकवाड यांनी मारला होता त्याला. त्याची व्हिडिओ क्लिप आहे, ते तुषार भाऊकडे आहे बघ, ते दाखवतो त्यांनी, ते घे ना मोबाईल. तर त्याच्यामुळं त्यांचा वाद अंतर्गत, आमचा काही संबंध नाही. फक्त आंदेकरांच्या घरा शेजारी झालेलं आहे, ते तिथे आहे बघे रामजीला मारल्याचं. आंदेकरांच्या घरासमोर झालं ना, म्हणजे आंदेकरांनीच केलं का सगळं? तुम्ही सखोल तपास करा ना. गुन्हा घडला 2 ऑक्टोंबरला आणि आम्हाला, आणि जो दुसरा जखमी होता अनिकेत दूध भाते, त्याला ही आमची नावं घ्यायला लावली 4 जणांची. तो म्हणला तोपर्यंत मी सहीच करणार नाही. आणि त्यामध्ये बी आहे ना गणेश कोमकर, प्रीती गायकवाड यांचा हात होता की यांची नावं घे, यांची नावं घे. आणि ह्यांना अटकवल्यानंतर वनराज भाऊ आंदेकर हे एकटे पडतील. मग तेव्हापासूनच वनराज भाऊवर ट्रॅप लागलेला होता मारायचा. परंतु त्या टायमाला आम्ही कोल्हापूर कारागृहात गेलो होतो, आहे ना, मी दाखवतो ते इकडं. तर हे असे आमचा आणि निखिल आकड्याच्या या भांडण्याचा आमचा काही संबंधच नव्हता. परंतु तो सोमनाथ गायकवाडचा हो का ताई, हो का आता याला मारतो हो का, आणि हा सोमनाथ गायकवाड, आम्ही हे तसंच ठेवलं आहे. ह्या भांडण्याचा आमचा काही संबंध नाही. परंतु माझ्या घरासमोर झालं नाही ते, त्यामुळं सोमनाथ गायकवाडच्या मनात तो राग, आणि तो त्याचा निकटवर्तीय होता सोमनाथ गायकवाडचा. आणि ह्या सोमनाथ गायकवाडला मी पुढंच कमानीजवळ, तुम्ही आता आलात ना, तिथंच त्याला घर बांधून दिलेलं होतं. मी त्याला मी सोमनाथ गायकवाडला घर बांधून दिलं, पैसा दिला, सोनं नाणं दिलं. त्याच्या काळात माझ्यापाशी आता त्याचा बी फोटो आहे. त्याला काय नाही दिलं मी, सगळं भरपूर काय दिलं. परंतु आता मी वयस्कर झालो, 68 वर्षात झालो. आता बंडू आंदेकरकडे कोण पोरं नाही राहिली. मग आता काय करायचं? बंडू अण्णाचा जो खास होता उजवा हात संतोष गवते उर्फ पिंक्या, आणि माझे भाऊ उदयकांत आंदेकर, हे दोघं माझे आधारस्तंभ गेल्यामुळं त्याला मी एकटा पडलेलो दिसलो. आणि आता अण्णाचा पत्ता माझ्याशिवाय काय हलत नाही. त्यामुळं त्याला सुप्रीम कोर्टातून मी जामिनावर बाहेर काढला. म्हणलं आता हा जन्मठेप शिक्षेतून आलेला आहे, त्याला 2 मुलं आहेत, आई आहे, बायको आहे. मला म्हणलं अण्णा मला क्लब वगैरे टाकून द्या. मग मी त्याला क्लब टाकून दिला. हे आता जिथं मी वारकरी निवारा उभं केलं ना, तिथंच तीच जागा त्याला दिली. मग त्याने त्याचा मित्र समर्थ पोलीस स्टेशनला पोलिसांचा वसुलीवाला होता, निलेश साबळे म्हणून, त्याने त्याला परमिशन काढून दिली. त्या टायमाला प्रियंका नारनवरे होत्या DCP. तर त्यांनी म्हणला मी DCPचं बघतो, सगळं बघतो. मग त्याने ते परमिशन घेतली. 1.5 महिना 2 महिने त्याने क्लब चालवला. मग प्रियंका नारनवरे मॅडमने त्याच्यावर गुन्हा दाखल केला 2021मध्ये. मग त्या ह्याच्यामध्ये त्याने 2 ते 3 करोड रुपये कमवले. मग ते 2-3 करोड रुपये कमवल्यानंतर त्याला पैशाची हाव झाली. मग आता त्याकडे पैसा आला. मग आता त्याला सगळं माझं साम्राज्य हवं होतं. आता माझ्याकडं मी कुठच्याच मुलांना सांगितलं नाही किंवा काय नाही, मारामारी करा नाही करा. मला कसं कोणाचे घरं उद्ध्वस्त करायची, मला कोणाची घरं उद्ध्वस्त नाही करायची. मग त्यांनी काय केलं, हा रामजी माझ्याकडे आहे ना सेवक होता, रामजी माझ्याकडे सेवक आहे. तर माझं काम करायचं, देवाची पूजा करायचं. इथं अशोक चौक सोन्यादादा प्रतिष्ठान पुरस्कृत, तिथे पूजा करायचा. मी त्याला 5-6 हजार रुपये पगार देतो. आणि इथं कुत्रे बित्रे आहेत, ते विष्टा का झाले, साफसफाई तो करायचा. त्यामुळे तो माझ्यापाशी इमाने इतबरे काम करतो. अरे हा बंडू अण्णाकडं असतो काय. मग त्यांनी तो राग डोक्यात ठेवून रामजी गुजरला मारला त्यांनी तिथं बोलून. आणि त्याही किती लोकांनी मारलं त्याला, 25 ते 30 जणांनी मारलं त्याला. आणि ज्या लोकांनी रामजी गुजरला मारलं ना, त्याच लोकांनी माझ्या मुलाला वनराज भाऊ आंदेकर यांना मारला. आणि रामजी गुजरने बी ते निकाल आखाड्याला मारला नाही असं नाही,
पण तो राग ह्यांची आंदेकरांची कामं कोण करतो? वनराज आंदेकर करतो. मग बंडू आंदेकर सापडत नाही, कृष्णराज आंदेकर सापडत नाही, मग आता वनराज आंदेकरलाच घा. म्हणजे वनराज आंदेकरला घेतल्यानंतर बंडू आंदेकर खच्ची होणार, मग आपण भाई होणार, अशा इथून. आणि त्याला आंदेकर टोळी संपवायची आहे त्याला, असं त्याचं आजच्या पुढारी पेपरमध्ये बी स्टेटमेंट आहे. अण्णा, तुम्ही म्हटलात की तुम्ही त्यांना घर बांधून दिलं सोमनाथ गायकवाडांना, बरंच काही काही तुम्ही त्यांच्यासाठी केलं. थोडक्यात ते तुमच्यासाठी शिष्य होते काही वर्षांआधीपर्यंत. मात्र मग हे तुमच्यापासून वेगळे कशामुळे झाले नेमके? आता मी उतरत्या वयात आलेलो आहे. आता मला साम्राज्य करायचं आहे. आता अण्णाकडे कोण आहे? आणि त्यात निखिल आखाड्याचा खून झाल्यानंतर त्याला तो इगो निर्माण झाला ना, मग तो बंडू आंदेकरनेच काढायला सांगितला. परंतु त्याच्या लक्षात हे नाही येत की आपण ह्याला मारलं होतं पोरं आणून घेऊन रामजी गुजरला. मग ते रामजी गुजरने काय केलं? त्यांनीच सांगितलं मुलांना, जे आयुष बिडकर वगैरे, तो आकाश पैलवान म्हणून आहे, तो पण आता आतमध्येच आहे. मग यांनी मिळून त्याला मारलं. आणि ते पण यायचे, तर तुम्ही आले तर नीट जा, नीट या, असे कॉलर बिळं उडवत. मग त्यांनी आले तर नीट येऊन जायचं ना. मग आता आपल्या घरात येऊन जर कोण असं करत असेल तर मुलांना राग अनावर झाला तो. त्यांनी ते कृत्य केलं. आता कृत्य केल्यानंतर आम्हाला समजलं, तरी मी त्यांना 2 शिव्या घातल्या. म्हणलं मूर्खांनो, म्हणजे अश्लील भाषेच बोललो मी त्यांना खूप काय बोललो. पण आता गोष्ट घडून गेली. परंतु ही गोष्ट घडल्यानंतर सोमनाथ गायकवाड यांची पत्नी प्रीती गायकवाड हीच फिर्यादी, आणि तिचा मुलगा, त्यांनीच समजलं फिरत दिले ना. पहिले हे होते, पण त्या दुसऱ्या दिवशी आमचे चौघांची नावं घेतली ना. आणि तो राग इथं झाल्यामुळं माझ्यावरच आहे. आणि माझा लहान मुलगा कृष्णराज आंदेकर त्याच्यावर आहे. वनराजचा ह्याच्यात काहीच संबंध नव्हता. मग वनराजचं बी नाव घेतलं असतं ना, की वनराजच्या सांगण्यावरून झालं म्हणून. तो त्याच्या राजकीय क्षेत्रातला मध्ये तो त्याचा गुंग होता, त्याचा ह्याच्याशी काहीच संबंध नव्हता. फक्त आता बाप आतमध्ये गेल्यानंतर मुलगा मला सोडवणार नाही का? का मुलांनी बापाला सोडू नये? मग कोण बाबा? बंडू अण्णा आंदेकरला मुलगाच सोडू. मग त्या हिशोबाने तो वनराज त्यांच्या डोक्यात. अण्णा, जेव्हा हे सगळं एका बाजूला चालू होतं, गुन्हेगारीत जे काही बऱ्याच गोष्टी घडत होत्या, दुसरीकडे राजकारणात मात्र तुमचं कुटुंब खूप स्थिर स्थावर झालं होतं. 2-3 नगरसेवक घरात होऊन गेले. वनराज सुद्धा हळूहळू करून राजकारणात खूप रमायला लागले होते. तर तुम्हाला कधी असं वाटलं नाही का की आपण हे सगळंच गुन्हेगारीचं एकदाच बाजूलाच सारून टाकावं? ताई, आमच्या घरामध्ये 1996-97 ला 4 नगरसेवक निवडून आले. वत्सलाताई आंदेकर, गणेश भाऊ आंदेकर, रमाकांत भाऊ आंदेकर आणि उदयकांत भाऊ आंदेकर. हे 4 नगरसेवक निवडून आल्यानंतर आमच्या वत्सलाताई आंदेकरांना सुरेशभाई कलमाडी यांनी महापौरपद 97-98 दिलं. ताई, तो ऐतिहासिक क्षण होता आणि इतिहास रचला होता आम्ही आंदेकर कुटुंबियांनी. ताई, आता तुम्ही मला सांगा, 4 नगरसेवक आम्ही काय लोकांना तलवारी चाकू दाखवून हे मतदान कर नातेवाईक असं करायला, तर असं तर नव्हतं ना. व्यापारी लोकांनी सुद्धा आम्हाला भरभरून मतदान केलं, कारण का ते आमच्या सामाजिक कार्याची पावती होती. तो पूर्वीचा जो भाग होता आंदेकर माळोदकर टोळीचा भाग, तो ह्याच्याशी काहीच संबंधित नव्हता. परंतु नाते लोक, राजा, मतदार काय म्हणला, ते गुंडे आहेत, या गुंडांना मतदान नाही करायचं. परंतु 96-97 आमच्या आंदेकर कुटुंबाचे 4 नगरसेवक काय आले ना. आणि त्या 4 नगरसेवकामुळं अख्ख्या महाराष्ट्रात इतिहास घडला आणि आमच्या अक्काला महापौरपद दिलं ना. ताई, मग तिथून जो आम्ही हे धरली राजकीय वारसा, तो आज तागापर्यंत धरला ना. त्याच्यामध्ये आमचे मिसेस उदयकांत आंदेकर, वनराज भाऊ आंदेकर,
रमाकांत आंदेकर यांच्यावर कुठलेच गुन्हे नाही ना. त्यांनी राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक कार्यामध्ये वाहूनच घेतलं ना ताई. आणि गुन्हेगाराचे काय संबंध आहे? फक्त तो संबंध काही राजकीय हितचिंतकांनी बंडू आंदेकरांना कसं वेठीत धरायचं. आता 2014मध्ये, त्याच्या अगोदर 2012मध्ये मी रास्तापेठेतून मोहनसिंग राजपाल, गणेश बिडकर यांच्या विरोधात मी काही निवडणूक लढवलेले टिळक आयुर्वेदिकमधून. त्याच्यामध्ये मला नाही मतं मिळाली, परंतु मी आजमावलं की आपल्या मागं लोकमत किती आहे बघू. आपल्या घरात 4 नगरसेवक होऊन गेलेले आहेत. मग त्यानंतर ताई मी गिरीश बापट यांच्या विरोधात 2014मध्ये कदबा मतदारसंघातून निवडणूक लढवली. तेव्हा माझ्या विरोधात गिरीश भाऊ बापट, दीपक मानकर, रोहित दादा टिळक, शिवसेनेचे असे अनेक लोक उभे होते. मला 10,500 मतं मिळाली ताई. मला 10,500 मतं मिळाली. माझ्या मतामुळं गिरीश भाऊ बापटांना पण शाश्वती नव्हती, विश्वास नव्हता की मी निवडून येईल का दीपक मानकर निवडून येईल. परंतु त्या काळामध्ये 52-55,000 मतं गिरीश भाऊंना पडली. रवींद्र भाऊ दंगेकर पण होते, दीपक भाऊ मानकर पण होते, रोहित दादा टिळक पण होते. मी शिवसेनेच्या वरती होतो, शिवसेनेच्या वरती, प्रशांत बदेंच्या वरती मी होतो. मग त्यामुळं माझ्या मागं जे 10,500 मतांचे बँक होते अपक्ष, मग मी ते घेऊन चाललो ताई. म्हणलं आपल्याला धक्का नाही राजकारणात पुणे महानगरपालिकेसाठी. मग मी माझ्या मिसेस 2012मध्ये नगरसेविका होत्याच, पण त्यांच्या कार्यामुळं मला ही 10,500 मतं मिळालेली होती. परंतु अचानक माझ्या मिसेसला 2016मध्ये आजारपण आल्यामुळं, चुकीचं इंजेक्शन देण्यामुळं ते 2016मध्ये गेले. मग मी काय केलं, वनराजला तयार केलं राजकारणामध्ये. मग वनराज माझ्या पावलावर पाऊल ठेवून, म्हणजे त्याच्या आईच्या कार्याच्या पद्धतीवर, मग त्याला मी तयार केला. मग त्याला म्हणलं हे क्षेत्र गुन्हेगारीचं चांगलं नाही आहे, तू राजकारणात राहा. त्यांनी स्वतःला राजकारणात वाहून घेतलं. त्याला एकच आवड, खाण्याची, पिण्याची आणि व्यायाम करण्याची, बाकी काय नाही. आणि त्याला कोणी बॉडीगार्डची गरज नाही, काय नाही. कारण का तो गुन्हेगार नाहीच आहे ना. तो एकटा जायचा, खाली मान टाकून एकट्या कोण भेटले, काय काका, काय आई, काय आजी, काय ताई, व्यायाम करायचा. व्यायाम करताना परत तीच पद्धत, काय आजी, काय ताई, काय हे. पण त्याला बी वाटलं नाही की हे आपल्या संग असं होईल म्हणून. तर अशी गोष्ट आहे. नक्की. तुम्ही म्हटलात की त्यांना कधी बॉडीगार्डची गरज नाही पडली, कारण चारित्र्य तसं होतं त्यांचं. मात्र तुमच्यावर आता हे सगळं झाल्यानंतर वारंवार टीका केली जाते की जे तुम्ही पेरलं तेच आता उगवलेलं आहे, अशी टीका होते. यावर तुमचं काय मत? ऐका ना ताई, जे पेरलं तेच उगवलेलं आहे, जे लोक म्हणतात असे ते म्हणणारच. कारण का, आंदेकरांची पार्श्वभूमी तशी 1985पासून जे आमचं पूर्वी टोळी युद्ध होतं. पण मी 2000 जे पेरलं ते उगवलं. आम्ही काय पेरलं, जे माझ्या भावाचा बाळकृष्ण आंदेकरचा भर न्यायालयात खून होतो, भावाचा बदला आम्ही घेऊ नये का? मग त्या काळात घेतला ना बदला, त्याची नैसर्गिक शिक्षा भोगली ना आम्ही. मग शिक्षा भोगून आल्यानंतर आम्ही काय पेरलं, आम्ही चांगलंच पेरलं. गोर गरीब समाजाच्या ह्याच्यामध्ये आम्ही चांगलंच पेरलं, म्हणून ते आमच्या ह्याच्यात चांगलं उगवलं. म्हणून आम्ही राजकीय क्षेत्रात पक्के पाय राहून बसलेलो होतो. हे विरोधकांना पावलं नाही ना. जे पेरलं, जे चांगलं पेरलं ते चांगलंच उगवणार. तर आम्ही चांगलंच पेरलेलं आहे ना. वनराज भाऊने काय वाईट पेरलं होतं म्हणून त्याला हे वाईट फळ दिलं. अहो, तुमच्यामध्ये मर्दंगी असती ना तर तुम्ही मला मारायचं ना, कृष्णराज आंदेकरला मारायचं. मरण सर्व नाही,
मरण कुणाला चुकलेलं नाही आहे. आम्ही आताही चांगलंच पेरणार आहे. हो का, माझ्या वनराजच्या मागं 2 मुली आहेत, त्याची पत्नी आहे सोनालीताई, मुलगी रिया आहे, मुलगी सिया आहे. त्यांना मला आहे ना ताई शिकवून मोठं करायचे, त्याचे स्वप्न होते ते. आता मी काय करून आता ह्या वयामध्ये मला काय आतमध्ये जाऊन बसायचं नाही आहे ताई. त्यांच्याकडं कोण बघणार? तुम्ही मला सांगा, त्यांच्याकडं कोण? ते उघडं पडणार ना. बाबा आपण आपले वडील बी घालवले आणि आता आपण आपले आजोबा पण घालवतोय. आता माझी परवा दिवशी लोकमत 18ला मुलाखत झाली, त्यांनी बी हाच प्रश्न केला, आता तुम्ही काय करणार? मी म्हणलं तुम्हाला लेखी लिहून देऊ का? मी काय करणार? मी ताई काही करणार नाही. माझ्या मुलींचं आता 15 वर्षाची ती, आता ती शिकते, आता 11वीला आहे. आता 3 वर्षांनी आता तरी उच्च न्यायालयाने काही 21 वर्ष केलेलं लग्नाचं वगैरे. मला त्यांचं बघायचं ना. आता ताई मी 2 वर्षांनी आहे ना 70 वर्षाचं होणार. मला आता माझ्या परिवारावर अंकुश ठेवायचे आहे, त्यांना धीर द्यायचे आहे. त्यांना ते खचलेले आहेत, खचून गेलेले आहेत. आता ह्या विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर आता पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. आता आमच्या लक्ष्मीताई अंधेकर बी नगरसेविका आहेत, वनराज भाऊ बी नगरसेविका होते माझे. आता प्रशासक बसलेले महानगरपालिकेमध्ये. आता पुढं बी माझं भवितव्य आहे. आता ते आमच्या घरामध्ये आता विचारविनिमय करून ते आता आम्ही ठरवणार कुणाला उभं करायचं आहे. परंतु जो आमच्या पत्नीने, आमच्या भावाने, माझे नगरसेवक कैलासवासी उदयकांत आंदेकरनी जो वसा घालून दिलेला आहे राजकीय, तो घेतला वसा तर टाकून नाही द्यायला लागणार ना. समाजाची लोकोपयोगी कामं करावीच लागणार. वनराज भाऊचं असं झाल्यावर त्याच्या बी आत्म्याला शांती मिळायला पाहिजे ना. तो पण बघतोय की आता माझे वडील माझ्या परिवाराकडे कसे बघतात. आता मला त्याच्या पत्नीकडं म्हणजे माझ्या सूनबाईकडे बी बघायचे, माझ्या मुलीकडे पण बघायचे, दोन्ही त्यांचा सांभाळ करायचा आहे. मला आहे ना चांगलं करायचं आहे. मला आहे ना काही लोक दिवसच असतील, टोळी युद्ध भडकणार, हे असं होणार, ते तसं होणार. पण ताई आहे ना, तुम्हाला मी हात जोडून सांगतो, मला काही करायचं नाही. हे मी तुम्हाला ना शपथेवर सांगतोय, शपथेवर, आई शपथ, मला काय करायचं नाही. आणि ह्या गुन्हेगारी क्षेत्रामध्ये मी पाप केलं असेल ना ताई, मला माफ नाही. मी माझ्या मुलाच्या जागी गेलो असतो तर चाललं असतं, पण त्यांनी चूक केली. पण मी ती चूक करणार नाही. मी त्यांना न्यायालयाकडून शिक्षा कशी होईल, जे तिथं घटनास्थळी होते ते आत्ता कमिशनर ऑफिसला साक्षी द्यायला गेलेत ताई, साक्षी द्यायला गेलेत. त्यांनी आहे ना पूर्वनियोजित काटा रचला, 4 पैसे गोळा केले आणि ते पुढचं त्यांनी घडून आणलं, केलं आहे त्यांनी. ते मला तसं करायचं नाही, मला कुणाला मारायचं नाही, कुणाला काय करायचं नाही. आता माझा आहे ना आता गणपती बाप्पा उद्यापासून बसणार, बरोबर आहे. आज मी 6 तारखेला अस्थिविसर्जन केलं वनराज भाऊंचं. मी 5 तारखेला दशक्रियाविधी वैकुंठ स्मशानभूमीमध्ये केला. दिवस रात्र असे 5 तारखेचे 10 दिवस धरून दिनांक 5 तारखेला मी दशक्रियाविधी केला. का केला? माझा कासे कापडी समाज जो आहे तो हातावरचा, आम्ही विमुक्त जाती, भटक्या जातीची. तर आमचे लोक गणपतीमध्ये रांगोळी विकतात, अष्टगंध, गणगोळी, टावेल, रुमाल, जय गणेश, टोपी, 5 फळं, केवडा वगैरे हे असे विकणारे. आमच्या काचे कापडे समाज जुने कपडे घेऊन ते फाटलेले तुटलेले शिवून धुवून इस्त्री करून विकणारा समाज आमचा आहे. त्याच्यामध्ये आम्ही थोडे सुधारलो आमच्यासारखे, बाकीचे आहे तसेच आहे. आणि काही लोक वनराज भाऊच्या असं घडल्याबरोबर हैदराबाद, निजामाबाद, आंध्र, सोलापूर, पंढरपूर, बार्शी, धुळे, नाशिक, अकोला, अमरावती ठिकाणावरून आलेली होती. त्यांना काल ते आपल्या नातेवाईकांच्याकडे राहिले होते. मग आता त्यांच्या विचाराधीन
लक्षात घेऊन हा काल दशक्रियाविधी केला आम्ही आणि ते आपापल्या गावी गेले. आणि बाकीचे जे मंडळं वगैरे आहेत ना ताई, आता सुतक कसायला पाहिजे, त्यामुळं मी हे सगळं कार्यभाग उरकला. आता 10 तारखेला 10वा घरगुती करणार आहे. तो घरगुती कार्यक्रम झाला म्हणजे आमच्या मंडळचा विधी पूर्ण झाला ताई, रीतिरिवाजाप्रमाणे आणि विधीप्रमाणे, आणि तो करावाच लागणार ना ताई. आता मी कोर्टाकडून कचरे साहेबांनी आम्हाला बी जामीन दिला ताई, समर्थ पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यात, तेच निखिल आखाड्याच्या प्रकरणामध्ये. आम्हाला बी कोर्टाने पुणे शहरात यायचं नाही ठरवलेलं आहे, तर आम्ही वनराज भाऊच्या सासरवाड्यामध्ये बारामतीतच राहतो. जेव्हा हा प्रकार घडला तेव्हा मी बारामतीतून आलो, गिल साहेबांना भेटलो. गिल साहेबांना पहिलं सांगितलं, साहेब मी असं असं आहे, मी बारामतीमधून आलेलो आहे, मला पुणे शहरात यायची बंदी आहे, परंतु माझ्या मुलाचं दुःखद निधन झालेलं आहे. नाही नाही, तुम्ही पहिले फिर्याद द्या. मग मी ती फिर्याद दिली. तेव्हा गुन्हेगार कोण होते, काय होते, मी ते CCTV फुटेज बी पाहिले नाही ताई, परंतु जो माझा अंदाज होता, गणेश लक्ष्मण कोमकर आणि सोमनाथ साई गायकवाड यांनी जे संगनमत करून असं असं केलेलं आहे, त्यांना मी निखिल आखाड्याची माहिती दिली ना, मी ती लपवली नाही. आणि आमच्या संजीवनी जयंत कोमकर यांनी जी भांडणं केली समर्थ पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये, ती पण दिली. आणि त्याच दिवशी झालं. आणि ते म्हणले होते ना, तुझा काटा काढते, तू कसं जिवंत राहते ते मी बघतो म्हणून. मग तेच त्याला साध्य करायचं होतं सोमनाथ गायकवाडला, की ह्यांची बी आपल्याला साथ मिळालेली आहे, आता हीच संधी आहे वनराजचा काटा काढायची. मग म्हटलं ताई, पळायची संधीच नाही मिळाली ना. पहिला त्याच्यावर 5 राऊंड फायर केले ताई त्याच्यावर, मग बाकीचे कोयत्यांनी मारलं. 5 ते 10 टू व्हीलरवर आले होते, आणि त्यातून एक जण फायर करत आला होता, तो कुठं पळणार आहे. त्याच्याबरोबर शिवम होता, शिवमच्या दिशेने एक गोळी झाडली, तो शिवम वाकून गेला, भाऊ पळ भाऊ पळ. त्याला विचारायला पळतच नाही आलं ताई, आणि त्याचा निष्पाप बळी गेला. आता मी निष्पापांचे बळी घेऊ का? मला ते करायचं आहे ना. मी जन्मठेप शिक्षा भोगलेली आहे ना. आता त्यांना शिक्षा कशी होईल यावर माझं जोर. आणि विशेष गोष्ट म्हणजे मी पोलिसांचं कौतुक करत नाही, पोलिसांनी मला सहकार्य केलं. पोलिसांचं सहकार्य मी विसरू शकत नाही, आणि आम्ही बी पोलिसांना सहकार्य केलं. एवढी अमाप गर्दी होती, एवढी अमाप गर्दी होती. आमची पत्नी राजश्रीताई वारल्या, त्यापेक्षा पण कितीतरी पटीने गर्दी होती ताई, कितीतरी पटीने. मुस्लिम समाज बाहेर आला ताई, मुस्लिम समाज, महिला कधी जात नाहीत हिंदूंच्या मैत्रीला, पण त्यांनी मुस्लिम समाजाला बी आपलंसं केलं होतं, मनं जिंकले होते ताई, एवढे बोरके घालून आले होते ताई. म्हणजे मी मुस्लिमांचं लालूल चांगूल करतो अशीतली गोष्ट नाही ताई. तो सर्व धर्म समभाव होता, कधी जातीयवाद केला नाही त्यांनी. हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, सर्व पद्मशाली समाज वगैरे वगैरे, चर्मकार समाज, कोणालाही असं नाही. त्याच्या हातून असा कोण खाली गेला असं कोणीही म्हणणार नाही. त्याच्या कामाची पावती होती म्हणून लोक त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी ते तिथपर्यंत पायी पायी ताई, पायी. गाड्या नाही, काय नाही. लोकांना परत येताना पण गाड्या घोड्या भेटल्या नाही, रिक्षा नाही भेटल्या, काय नाही भेटल्या. असे लोक स्वारगेटपर्यंत ताई, मी ऐकिवात आहे, ऐकीव माहिती आहे, स्वारगेटपर्यंत सगळे रस्ते बंद होते. वैकुंठ स्मशानभूमीकडे येणारे आणि लक्ष्मी रोडकडे. स्वारगेटवर आमचे पाहुणे पंढरपूरवरून इकडून तिकडून आलेले होते ना, ते म्हणले आम्हाला वैकुंठला जायचे. ते म्हणले बाबा ते वनराज आंबेडकरचं असं झालं, तुम्हाला तिथं जाताच येणार नाही, तिथं रिक्षा नेता येणार नाही. आम्ही नाही बाबा, एवढा मोठा चांगला कार्यकर्ता गेला. लोकांनी हळहळ व्यक्त केली की वनराजने काय केलं म्हणून त्याला मारलं. काही लोक म्हणले ना, ज्यांनी केलं ना, बंडू आंबेडकरने केलं असेल, कृष्ण आंबेडकरने केलं असेल, त्याला मारलं असतं तर ठीक होतं हो, याला कशाला मारायचं. म्हणजे एवढा तो लोकांशी समरस मन मिळावू झाला होता, लोकांना हवा हवाचं होतं.
अण्णा, तुम्ही म्हणालात की मी काहीच करणार नाहीये, माझ्या पाठी आता सुना आहेत, मुली आहेत, त्यांचा मी सांभाळ करणार आहे असं तुम्ही म्हणताय. मात्र दुसरीकडे तुमच्यावर अशी सुद्धा टीका होते की तुम्ही लहान मुलांना या क्षेत्राकडे आकर्षित करता, तुमच्यासाठी ही मुलं काम करतात, अशी टीका वारंवार तुमच्यावर होत असते. आता त्या लहान मुलांना मी त्याच्यात उतरवणार, त्यांच्या आईवडिलांना विचारा. मी लहान तोंडी मोठं घास घेत नाही. त्यांच्या पालकांना विचारा, त्यांच्या आईवडिलांना विचारा की बंडू अण्णा अंधेकर हे सांगतो का म्हणून. माझा काय अधिकार आहे त्या लहान मुलांना उतरायचा. ताई आता काय झालेलं आहे, आता हे फॅड झाले. आता आमच्या मुलाच्या ह्याच्यामध्ये, वनराज भाऊच्या ह्याच्यामध्ये बी अल्पवयीन मुलं होतीच ना. आता काय त्यांच्या आईवडिलांनी सांगितलं का? हे त्यांना कसं आहे, लहान वयातच आता रक्तरंजित पिक्चर, असे कोणते पिक्चर, वास्तव पिक्चर वगैरे असे भाईसारखे, मग हे पिक्चर, हे सिनेमा बघून त्यांना वाटतं ना, आता कोण बाबा बंडू अण्णा अंधेकर, मला बंडू अण्णा अंधेकरसारखं व्हायचं आहे, सोमनाथ गायकवाडसारखं व्हायचं आहे. म्हणजे ते त्या ह्याच्यामध्ये येतात ना ताई. आम्ही नाही सांगत. आता जेवढे बी मुलं आता अल्पवयीन झाले, त्यांच्यावर जे गुन्हे झालेत, त्यांना विचारा ना की, आणि माझ्या त्या रेकॉर्डवर तुम्ही आता जे बोललात ना, चांगलं बोललात तुम्ही, फूस लावतात तुम्ही, त्यांनी विचारा ना पोलिसांच्या तपासात माझं स्टेटमेंटमध्ये नाव घेतलं का म्हणून. नाही घेतलेलं माझं नाव, आणि घेणार पण नाही, कारण का मी सांगितलेलं नाही आणि मी सांगतच नाही ना. ते काय म्हणतात ना, सोबत गुण का संगत गुण. आता ते एकमेकाशी राहिल्यानंतर ताई ते येणारच ना ताई. त्याच्यामध्ये माझा काय दोष. मग त्यांचे आई वडील आले असते ना माझ्याकडं, हो अण्णा तुम्ही आमच्या मार्गांना वाईट मार्गाला लावलं, वाम मार्गाला लावलं, हां तुम्ही कशाला थांबवता इथं. मी ते ताई अक्षरशः शिव्या देऊन हाकलतो, हे आराम करून पळा इथं काय. जातात ते तेवढ्यापुरती. परत ज्याचे कोण दोस्त आहे, ज्याचं कोण दोस्त आहे, ज्याचं कोण दोस्त आहे, त्यांच्या संग असतात ते. आता मग कोण कुठं फिरतं, कोण कुठं फिरतं, कोण कुठं फिरतं, मी कशाला सांगेल, मला काय करायचं आहे. हां म्हणून लोक म्हणतात अंधेकरांनी जे पेरलं ते उगवलं. आम्हाला वाईट पेरलं तर वाईटच उगणार, चांगलं पेरलं तर चांगलं उगणार. आता 25-30 वर्ष आम्ही महानगरपालिकेवर राजकारणात सक्रिय आहे. आम्ही चांगलं पेरलं म्हणूनच आहे ना. नाहीतर वनराज भाऊंच्या अंत्ययात्रेला एवढी गर्दी जमा असते ना झाली, आणि खुशीने त्यांनी दुकानं बंद केली नसती ना ताई. हे नको आहे, यांच्यापासून आपल्याला त्रास आहे. हे खंडणी मागतात, जबरदस्तीने वर्गणी मागतात, असं काहीच नाही ना. कुठल्याही पोलिसांना माझं उलट आव्हान आहे, आव्हान नाही आवाहन आणि निवेदन, की तिकडं जावं कुठल्याही व्यापाऱ्याकडं. ताई एक जरी व्यापारी म्हणलं ना की हे अंधेकर इथं खंडणी मागतात, बंडू अंधेकरांची पोरं, तर ताई तुम्ही म्हणाल ते आमच्या रक्तात नाही ताई. आम्ही मिठाचा खडाबी व्यापाऱ्यांच्याकडून घेत नाही, चहा बी फुकट पित नाही. इथं जे पोट भरतात ना, हातगाडीवाले, दुकानदार, हे निव्वळ अंधेकरांच्या नावाखाली आणि अंधेकरांच्या प्रेमाखाली आणि अंधेकरांचं कवच आहे त्यांना. ते उलट मला फोन करतात, अण्णा तो मंडळ आला, त्यांना बघा 500 रुपये वर्गणी आहे, तो 5,000 रुपये मागतो. मग मी म्हणतो द्या फोन द्या त्याला. ते फोन घ्यायच्या अगोदर पळून जातात, हे नको नको. व्यापारी म्हणतात हे दुकानच अंधेकरांचे आहे. आता काय काय व्यापाऱ्यांनी उलट आमचे उदयकांत भाऊ अंधेकर नगरसेवक त्यांचे फोटो लावलेत. फोटो बघितले की नाही हे अण्णांचं हे दुकान, वर्गणी बिरगणी घेत नाही, ते जे काय आहेत मागच्या वर्षीचे हो तेवढेच द्या असं म्हणतात आणि जातात. पण आमच्याकडं, आणि विशेष माझ्यावर व्यक्तिशः एकही खंडणीचा गुन्हा दाखवा, एकही पोलिसांच्या आहेत, पण पोलिसांना काही खोटा गुन्हा दाखल करतात. हो खोटा गुन्हा. हे 82/2021 खडक पोलीस स्टेशनचा मोका गुन्हा. फिर्यादीच्या
डोक्यावर वगैरे कुठं वार नाही. बोले असा कोयता भिरकवला, त्याने वाकवला, असं दाखवलं आणि 307 केस. खोटा गुन्हा दाखवला, खोटं. आता हे खोटं करून पोलिस कुठं फेरणार सांगा बरं मला. आता माझा प्रश्न आहे तुम्हाला, हा खोटा गुन्हा पोलीस दाखल करतात, हे पोलिस कुठं फेडणार? हा, आणि आमच्या बायका मुलांचा तळतळ घेणारच ना ते. हो का, सत्यमेव जयते. सत्याच्या आधारावर तुम्ही केस करा ना, जरूर करा. आम्ही कायद्याचा मान राखतो, कायद्याचा सन्मान करतो. आता कायद्याने मला एवढी मोठी शिक्षा दिली, जन्मठेप शिक्षा, मी भोगली ना. मग परत मला काय जन्मठेप शिक्षा लागायला पाहिजे म्हणून मी गुन्हा करायला पाहिजे का? परंतु कसं आहे, एकदा कानफाटं नाव पडलं ना ताई, ते कानफाटत पडलं. आणि ते कानफाटं पडलं म्हणल्यानंतर त्याला औषध नाही आहे. चितेची खोड मेल्याशिवाय जात नाही, तशी पोलिसांची खोड खोटे गुन्हा दाखल केल्याशिवाय जात नाही. मग टोळी प्रमुख सूर्यकांत उर्फ बंडू राणूजी आंदेकर, मग मला टोळी प्रमुख दाखवला. आणि ते जेवढे बी गुन्हेगार माझ्या संघ केसमध्ये दाखवले ना, त्यांच्याबरोबर माझा एकही गुन्हा नाही ना ताई. मग ते संघटित गुन्हेगार तुम्ही म्हणू शकता ना. पण मला मग संघटित गुन्हेगारीमध्ये टाकतात आणि टोळी प्रमुख म्हणून टाकतात. पहिलं बी टाकलं 82/21 खडक पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यात, प्रियंका नवरे मॅडम यांनी सांगून. आणि आता ह्या दुसऱ्या गुन्हा 2018/2024 निखिल आडाच्या केसमध्ये आखाड्याच्या मोका लावला त्यात. असं खोटं करून चालत नाही ना. पण देवाची काठी आवाज येत नाही. देवाची काठी, देव आहे ना, पण त्यात काही इकडून तिकडून व्यापाऱ्यांकडून वगैरे पैसे आणून घरातलं सोनं नाणं ठेवून मंडळात भाऊनी मग आम्हाला ते जामिनावर काढलं. मग आम्ही ते जामिनावर आलो. पण खोटे गुन्हा, वेळ गेला, पैसा खर्च गेला, वाया झाला. पण त्यांना काय, खोट्या गुन्ह्यामध्ये आम्हाला शिक्षा झाली तरी पोलिसांना हवंच आहे. बंडू आंदेकर आतमध्ये गेला, पोलिसांना हवंच आहे. पण बंडू आंदेकर बाहेर नको आहे. पण मी काय म्हणतो, पोलिसांना विनंती करतो, मला रोज तुम्ही तुमच्या पोलीस स्टेशनला हजेरी द्या ना. मी बिस्तरा घेऊन येऊन तुमच्याकडे झोपतो. तुमचं मला जेवण नको, काय नको, माझ्या घरून डबा येऊन द्या. माझ्यावर तुम्ही लक्ष ठेवा, 24 तास माझ्यावर लक्ष ठेवा ना. मी काय करतो, तुम्ही म्हणता ना मी लहान मुलांना फितवतो, लहान मुलांना, अल्पवयीन मुलांना हे करायला लावतो, भांडणं करायला लावतो. माझ्यावर लक्ष ठेवा ना. आणि हे जे तडीपार वगैरे करतात ना, हे ताई चुकीचं करतात. तडीपार करू नका तुम्ही त्यांना. त्यांना तुमच्या डोळ्यात देखत स्थानबद्ध करा, तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये आणून बसवा आणि त्यांच्यावर नजर ठेवा. आणि रोज रजिस्टरमध्ये त्यांची सही घ्या की बंडू आंदेकर आला, हा आला, तो आला, त्याने खुर्ची दे, हा आला, तो आला वगैरे. तर गुन्हेगारी वाढणार नाही. तुम्ही तडीपार केल्यानंतर त्याला अनेक प्रोत्साहन देता. तुम्ही तडीपार केल्यानंतर पोलिस आणखीन त्याला प्रोत्साहन देतात. तो तडीपारमध्ये दुसऱ्या जिल्ह्यात राहतो, मग त्याला दुसऱ्या जिल्ह्यातले गुन्हेगार त्याला मोठं समजतात, भाई समजतात. मग तो गुन्हेगार मिळून एक होतात. गुन्हेगारी वाढत जाते ना ताई. हां, ते त्यांनी एक काढलं आहे MPDA, 6 महिने जेलमध्ये, 1 वर्षासाठी वगैरे. तो कारागृहामध्ये गेल्यानंतर त्याला अनेक गुन्हेगार भेटतात. त्याची अनेक गुन्हेगारांसंग मैत्री होती. मग तो आणखीन परिपक्व गुन्हेगार होतो. तसं नका करू ना. पोलिसांना विनंती आहे, तुम्ही त्याला पोलीस स्टेशनला आणून बसवा. त्याच्या घरी रोज जा, एक दैनंदिनी ठेवा. तो घरी ऐका नाही बघा, आहे फोटो काढून घेऊन जा, सही घ्या त्याच्या घरच्यांची, त्याची स्वतःची. तो आहे ना. हा, घर सोडून गेलाय, महिनाभर कुठे गेला, 15 दिवस कुठे गेला, तो विचारायचा ताई. त्यांना अधिकार आहे ना पोलिसांना. मग ते हे का करत नाही? त्यांनी हे केलं पाहिजे ना. परंतु हे जे तडीपार करणे, हे करणे, पोलीस शहरात यायचं नाही, परिसर, त्यामुळं माणूस गुन्हेगार बनत जातो. त्याला तुम्ही सुधारण्याची संधी द्या ना ताई, संधी द्या ना. आता मी जन्मठेप शिक्षा भोगून आलो. कारागृहाचं काय प्रशासनाचं ध्येय वाक्य,
जसं पुणे पोलिसांचं ध्येयवाक्य आहे सदरक्षणाय खल निग्रहणाय, तसं कारागृह प्रशासनाचं घोषवाक्य आहे सुधारणा पुनर्वसन. आता मी कारागृहात चांगली वर्तणूक दिल्यामुळं मला सोडलं, नाहीतर जन्मठेपेची व्याख्या काय येत आहे? अजन्म कारावास. सोडायचं का नाही सोडायचं ते महाराष्ट्र प्रशासनाच्या ताब्यात आहे, त्यांच्या इच्छेखातर आहे. जन्मठेपेची शिक्षेचं तसं आहे, आणि फाशीची शिक्षा माफ करायची का नाही करायची ते राष्ट्रपतीच्या हातात येत आहे. ते तुमच्या आमच्या हातात आहे का? सुप्रीम कोर्ट कायम झाल्यानंतर फाशी राष्ट्रपतीच्या हातात आहे. त्याची शिक्षा जन्मठेपेवर आणायची का अजन्म कारावास ठेवायचं? उदाहरणार्थ राजीव गांधी, त्यांच्या बॉम्बस्फोटाने तामिळनाडूमध्ये हत्या झाली. त्याच्यामध्ये आता ते निलिमा वगैरे LTT यांनी ते केलं. त्या एका महिलेला आत्ता सोडले वाटतं तामिळनाडू सरकारने. ते सरकारच्या हातात आहे. फाशी रद्द करायची राष्ट्रपतींच्या हातात आहे. सुप्रीम कोर्ट काय म्हणलं ते तुम्ही राष्ट्रपतीकडे जा. राष्ट्रपतींनी काय म्हणलं सरकारच्या हातात आहे सोडायचं का नाही. आणि सोनियाजी बी काय म्हणले आम्हाला जेवढी शिक्षा झालेली आहे तेवढी पुरे. गुन्हेगाराला गुन्हेगार समजू नका, त्याला सुधारण्याची संधी द्या. गुन्हेगाराला गुन्हेगार समजू नका वगैरे असं म्हणताय. मात्र आता सोशल मीडियावरती पोलिसही वॉच ठेवून आहेत. बऱ्याच काही मुलांकडून बदला घेतला जाणार वगैरे अशा प्रकारचे स्टेटस स्टोरी ठेवल्या जात आहेत, जे तुमचे समर्थक आहेत. तर त्यांना तुम्ही काही आवाहन करू इच्छिता का? ताई, मी पहिल्या दिवशीच सांगितलं वनराज भाऊचं असं झाल्यानंतर कोणीही काही करणार नाही. आणि सोशल मीडियावाल्यांना वगैरे आणि पोलिसांना वॉच ठेवून येत ना, ते पोलिस उलट चांगलं आहे. आमच्यावर वॉच ठेवून येत, आम्ही काय करतो आमच्या हालचालीवर वॉच ठेवून येत. अतिशय मगाशी तुम्हाला काय म्हणलं, पोलिसांनीच उलट सुधारण्याला संधी द्यायला पाहिजे. तर आम्हाला हजेरी वगैरे द्यावी, सर्व काय. मला ह्या भानगडीत पडायचं नाही. मला माझ्या वनराजच्या 2 मुलींचं त्याच्या बायकोचं मला ते बघायचं आहे. मला ह्या भानगडीत पडायचं पण नाही. तसं मी पोलिसांना लेखी लिहून पण द्यायला तरी त्यांना तसं वाटतं. का वाटतं ताई? ते पूर्वीचं बाळकृष्ण व्यंकटेश आंदेकर यांचा जो 84/16 दिनांक 1984 रोजी जो खून झाला, त्यानंतर जे कांड घडलं, तो इतिहास घडला. हे असं घडल का आमच्याकडून? ताई, तो काळ वेगळा होता, आज का काळ वेगळा आहे? आम्हाला काहीच करायचं नाही आहे ताई, काहीच करायचं नाही. अण्णा, एक शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला. तुम्ही म्हटलात की मी जन्मठेपेची शिक्षा भोगून आलोय, आणि आता जे कोणी या प्रकरणामधले सूत्रधार आहेत, मारेकरी आहेत, त्यांना शिक्षा कशी होईल हे मी पाहणार आहे. तर तुमचा आता न्याय व्यवस्थेवरती विश्वास आहे का? आणि तुम्ही कुठपर्यंत ताई, लढाई लढणार? माझा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. त्यांना शिक्षा होईल. कारण का, पूर्वी CCTV कॅमेरे नव्हते. पूर्वी आता तिसरा डोळा चौकात आणि विशेषतः कमिशनर ऑफिसचे वगैरे सगळीकडचे बसलेले CCTV. आमचे बी CCTV फुटेज बसलेले होते. त्याच्यातून सगळं दिसते ना ताई. गुन्हेगार पळून कुठं जाणार? आणि मी जरी फिर्यादीमध्ये एखाद्याचं नाव चुकलं असेल, तो मारेकरी तो CCTV फुटेजमध्ये दिसतोय, तो पोलिसांना घ्यावाच लागणार ना ताई. त्यामुळं माझा न्यायव्यवस्थेवर आणि जो तिसरा डोळा आहे CCTV फुटेजचा, त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. माझा पोलिसांच्यावर अविश्वास नाही असं मी म्हणतच नाही. उलट पोलिसांवर माझा विश्वास आहे. उलट आत्ता संदीप सिंह गिल साहेब बदली झालेले आहेत. त्यांनी आत्तापर्यंत चांगली कामगिरी केली. त्यांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं. आम्ही बी त्यांना साक्षीदार पंच वगैरे, आता शिवम तुम्हाला सांगितलं मी कमिशनर ऑफिसला गेलेलं आहे, साक्षी द्यायला गेलेलं आहे. तर आम्ही सगळं सहकार्य करतो. आमच्याकडून जेवढं होतं तेवढं करतो. कारण का, मारेकऱ्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे, नाहीतर ते पुढं निर्डावतील, कारण जास्त त्यांची डेअरिंग वाढत आहे. परंतु काय माहिती का, वनराज भाऊ आंदेकरांचा यात नाहक बळी गेलेला आहे. आता उदाहरणार्थ त्याला कारणीभूत लोक म्हणतात मी आहे, कृष्णराज आहे असं म्हणतात, म्हणून त्याबद्दल वाद नाही. परंतु 101%
100% नाही. आम्हाला काही करायचं नाही आणि आम्ही काही करणार नाही. बस मला काय जास्त बोलायचं नाही. तसं असतं तर मी भावनेच्या आरे बोललो असतो ना, नाही मी होणार नाही, मी असं मला काय करायचं नाही. मला एकच आहे, माझे वनराज हो का, ती रिया माझी उभी आहे बघा, ती माझी मुलगी वनराजची सिया आहे. त्यांना मोठं करायचं आहे. त्यांना शिक्षण, तिला 94% मार्क आहेत ताई. तिला मला शिकवायचं आहे. मला वाटलं ते अभ्यासात कमी आहे. 6% कमी पडले आहेत ताई, 100% घ्यायला पाहिजे. मी लय खुश झालो. माझ्याकडं आमच्याकडून काही नाही होणार, काही नाही होणार. आता कोण आहे माझ्या, मी आणि कृष्णराज आहे. तर आता काय जास्त बोलत नाही. बाहेर पण लोक खूप आलेले आहेत, त्यांना बी इंटरव्ह्यू वगैरे द्यायचे आहे. हां प्लीज. नक्कीच माझ्याबरोबर बंडू अण्णा अंदेकर होते. जसं त्यांनी सांगितलं, की या सगळ्या प्रकरणामुळे टोळी युद्ध भडकेल वगैरे असं म्हटलं जातंय. पण आमच्याकडून आम्ही काहीही करणार नाही, असं मी लिखित स्वरूपात सुद्धा द्यायला तयार आहे, असं ते म्हणतात. त्याचबरोबर न्यायव्यवस्थेवरती पूर्णपणे विश्वास असल्यामुळे वनराज अंदेकर यांना न्याय प्रक्रियेमधून त्यांना न्याय मिळेल याच्यावर सुद्धा त्यांचा विश्वास आहे. पोलिसांचा तपास चालू आहे, आरोपी सुद्धा अटकेत आहेत आणि किती लवकरात लवकर या सगळ्यामध्ये आता आरोपींना शिक्षा होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.